Hello student, आज आपण चॅप्टर सुरू करणार आहोत सॉलिड स्टेट which carrying the maximum 5 marks in the board examination. It is very important chapter. This chapter includes theoretical as well as the numerical questions. आणि हा खूप सोपा पण चॅप्टर आहे. या चॅप्टर मध्ये काही गोष्टी इमॅजिन कराव्या लागतील, जसं क्रिस्टल लॅटिस, वॅकिंग, वॉइड्स एक्सेट्रा. या गोष्टी आपण रिअल लाईफ मध्ये बघत नाही, म्हणून आपल्याला त्या गोष्टी इमॅजिन कराव्या लागतात. काही गोष्टी लर्न कराव्या लागतील. तर सुरू करूया चॅप्टर सॉलिड स्टेट. सॉलिड जे आहे ते दोन प्रकारचे असतात. एक असते क्रिस्टलाइन सॉलिड आणि दुसरे असते अमॉर्फस सॉलिड. देन व्हॉट डू यू मीन बाय द क्रिस्टलाइन सॉलिड आणि व्हॉट डू यू मीन बाय द अमॉर्फस सॉलिड? सो पहिले आपण बघूया दॅट इज द क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय? जसं कोणता पण सबस्टन्स असेल त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स राहणार. तर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणजे काय? आयदर इट मे बी ॲटम्स, आयन्स और मॉलिक्युल्स. तर हा जो सबस्टन्स आहे त्यामधल्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, फॉर एक्झाम्पल एखादा सबस्टन्स असेल ज्यामधले कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असेल ए आणि दुसरं असेल बी दोन. तर यामध्ये अशा पद्धतीची अरेंजमेंट असेल, जसं आता ए बी ए बी ए बी ए बी. आता बी नंतर काय येणार आहे? ए. त्यानंतर काय येणार? बी. सपोज आपण दुसरी रो जर इथे प्लेस केली, ए नंतर इथे येणार बी, बी च्या नंतर ए, देन अगेन बी, देन ए, देन अगेन बी अँड सो ऑन. याच पद्धतीने आपण खाली पण फॉलो करणार. तर ज्यामध्ये अशा पद्धतीची रेग्युलर अरेंजमेंट राहणार त्याला म्हणणार आपण क्रिस्टलाइन सॉलिड. सो क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे काय? ज्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे रेग्युलर मॅनर मध्ये प्रेझेंट राहणार त्याला म्हणणार आपण क्रिस्टलाइन सॉलिड. देन व्हॉट यू मीन बाय द अमॉर्फस सॉलिड? अमॉर्फस सॉलिड म्हणजे काय? जसं आता इथे पण जो सॉलिड आहे त्याच्यामध्ये दोन प्रकारचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहे, ए आणि बी. सपोज या पद्धतीची अरेंजमेंट असेल, ए बी देन बी, देन बी नंतर आयदर इट मे बी ए और बी. आता ए नंतर बी येणार हे काही गरजेचं नाही, किंवा ए नंतर एच राहणार. त्याच पद्धतीने इथे आयदर ए असू शकतो, बी येऊ शकतो. म्हणजे आपण प्रेडिक्ट करू शकतो का? नाही करू शकत. सो अशी जी अरेंजमेंट राहणार, सपोज इथे बी बी देन अगेन ए, देन अजून तुम्ही सांगू शकता इथे बी येणार की येणार नाही, आपण ते प्रेडिक्ट करू शकत नाही. तर अशी जी अरेंजमेंट, अशा प्रकारची अरेंजमेंट ज्या सॉलिड मध्ये प्रेझेंट राहणार त्याला म्हणणार अमॉर्फस सॉलिड. सो अमॉर्फस सॉलिड म्हणजे काय? The solid in which constituent particles are not arranged in a regular manner, that will be called as the amorphous solid. त्यानंतर आपण बघूया that is the what are the properties of the crystalline solid and what are the properties of the amorphous solid. So crystalline solid च्या प्रॉपर्टी काय आहे? तर यामध्ये हे जे crystalline solid आहे that will be the long range order. crystalline solid कसे असतात? long range order. long range order म्हणजे काय? जसं हे जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहे ए आणि बी यांची जी अरेंजमेंट आहे ही लॉंग डिस्टन्स पर्यंत फॉलो होणार आहे, म्हणून त्याला म्हटलेलं आहे लॉंग रेंज ऑर्डर. आणि या अमॉर्फस सॉलिड मध्ये ही जी अरेंजमेंट आहे ए बी ही लॉंग डिस्टन्स पर्यंत फॉलो होणार का? नाही होणार. म्हणून अमॉर्फस सॉलिड जे असतात ते कसे असतात? इट शोज द दे आर द शॉर्ट रेंज ऑर्डर. ठीक आहे. त्यानंतर जे क्रिस्टलाइन सॉलिड आहे, क्रिस्टलाइन सॉलिड दे हॅव द शार्प मेल्टिंग पॉइंट. यांचा मेल्टिंग पॉइंट कसा असतो? शार्प असतो. while the amorphous solid they do not have the sharp melting point. amorphous solid चा melting point शार्प असतो का? नाही. शार्प मेल्टिंग पॉइंट. नेक्स्ट आहे that is the हे जे आहे क्रिस्टलाइन सॉलिड they are called as the true solid. त्याला म्हणतात ट्रू सॉलिड. while the amorphous solid is known as the pseudo solid or super cooled liquid. pseudo solid or super cooled liquid. So why it is called as the super cooled liquid? का बरं त्याला super cooled liquid म्हटलेलं आहे? बिकॉज याच बघूया आपण. जसं इट इज कॉल्ड एज द सुपर कूल्ड लिक्विड. जसं एखादं घर असेल त्याला आपण विंडो लावलेली आहे आणि त्याची थिकनेस आहे 1.0. अपर एज वर पण आहे 1.0 mm आणि लोअर एज वर सुद्धा आहे 1.0 mm. आफ्टर द 10 or 15 years 10 or 15 years
च्या ड्युरेशन मध्ये काय होणार, त्याच्यावर भरपूर सारी हीट लागलेली असणार ड्यू टू द सनरेज. तर काय होणार, जेव्हा तुम्ही आफ्टर द 10 or 15 इयर्स त्याची थिकनेस मेजर कराल, तर ही जी आहे अप्पर एजची जी थिकनेस आहे दॅट विल बी द 0.9 mm, while the lower एजची जी थिकनेस आहे दॅट विल बी द 1.5 mm. म्हणजे काय चेंज झालेलं आहे, जे वरती ग्लास होता, इथे ग्लास होता, तर तो विंडो काय झालेला आहे, फ्लो झालेला आहे. कुठे, आता हा जसं आपण वॉटर फ्लो होते त्या पद्धतीने फ्लो नाही होणार, तो फ्लो होणार पण अत्यंत कमी स्लोली फ्लो होणार, तो लिक्विड सारखा फ्लो होतो, म्हणून त्याला म्हटलेलं आहे सुपर कूल्ड लिक्विड. सो अमॉर्फस सॉलिडला काय म्हणतात, सुपर कूल्ड लिक्विड. का बरं सुपर कूल्ड लिक्विड म्हणतात, बिकॉज दे हॅव द टेंडन्सी टू फ्लो लाईक अ लिक्विड. लिक्विड प्रमाणे ते स्लोली फ्लो होतात, म्हणून त्याला म्हटलेलं आहे सुपर कूल्ड लिक्विड. त्यानंतरची प्रॉपर्टी आहे दॅट इज द, हे जे असतात क्रिस्टलाइन सॉलिड दॅट विल बी द अनआयसोट्रॉपिक इन नेचर. आणि हे जे असतात अमॉर्फस सॉलिड दॅट विल बी द आयसोट्रॉपिक इन नेचर. सो व्हॉट डू यू मीन बाय द आयसोट्रॉपिक आणि अनआयसोट्रॉपिक हे आपण बघूया. तर अनआयसोट्रॉपिक म्हणजे काय, जसं दोन प्रकारचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स यामध्ये प्रेझेंट आहे. बघा याच्यामध्ये पार्टिकल हा 1 आणि हा पार्टिकल 2. सिमिलरली पार्टिकल 1 पार्टिकल 2 पार्टिकल 1 पार्टिकल 2. त्याच पद्धतीने पार्टिकल 1 पार्टिकल 2 देन पार्टिकल 1 पार्टिकल 2 पार्टिकल 1 पार्टिकल 2. ठीक आहे. त्याच पद्धतीने पार्टिकल 1 2 पार्टिकल 1 पार्टिकल 2 पार्टिकल 1 पार्टिकल 2. तर काय करत आहोत, आपल्याला हा जो सॉलिड आहे याचे फिजिकल प्रॉपर्टीज बघायच्या. सो फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे कोणत्या प्रॉपर्टीज, जसं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, रेजिस्टन्स एक्सेट्रा. तर आपल्याला त्या मेजर करायच्या आहे. या डायरेक्शनने आपण मेजर केलं, सपोज हा डायरेक्शन आहे ए बी. ठीक आहे. या डायरेक्शनने मेजर केलं, हा डायरेक्शन आहे सी डी. देन नेक्स्ट डायरेक्शन बघूया आपण. सपोज आपण या डायरेक्शनने मेजर करूया हा डायरेक्शन. ठीक आहे. हा सपोज आहे ई एफ. काय चेंजेस दिसत आहे तुम्हाला, तुम्ही जर ए आणि ए बी या डायरेक्शनने गेला तर यामध्ये एकच प्रकारचा पार्टिकल येत आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एकच प्रकारचे पार्टिकल प्रेझेंट येतात. तर जेव्हा तुम्ही या डायरेक्शनने जाल याची फिजिकल प्रॉपर्टी तो वेगळी दाखवणार, जेव्हा या डायरेक्शनने जाल तेव्हा फिजिकल प्रॉपर्टी वेगळी दाखवणार. ठीक आहे. इथे काय तर अल्टरनेट मध्ये येतात, पार्टिकल 2 पार्टिकल 1 पार्टिकल 2 पार्टिकल 1 अशा पद्धतीने अरेंजमेंट येतात. म्हणजे दोन्ही प्रकारचे पार्टिकल्स वे मध्ये येऊन राहिलेले आहे, डायरेक्शन मध्ये येऊन राहिलेले आहे, त्यामुळे तो आपली फिजिकल प्रॉपर्टी वेगळी दाखवणार. सो व्हॉट डू यू मीन बाय द अनआयसोट्रॉपिक इन, इट इज द प्रॉपर्टी ऑफ द क्रिस्टलाइन सॉलिड. ती कोणाची प्रॉपर्टी आहे, क्रिस्टलाइन सॉलिडचा, विच हॅव द डिफरंट फिजिकल प्रॉपर्टी व्हेन मेजर्ड इन द डिफरंट डायरेक्शन. जेव्हा तुम्ही डायरेक्शन चेंज करता तेव्हा त्याची फिजिकल प्रॉपर्टी पण काय होते, चेंज होते, त्याला म्हणतो आपण अनआयसोट्रॉपिक. ठीक आहे. आणि ती जी फेनोमेना आहे दॅट विल बी कॉल्ड एज द अनआयसोट्रॉपिक. देन आयसोट्रॉपी म्हणजे काय, ही कोणाची प्रॉपर्टी आहे, अमॉर्फस सॉलिडची. सो इट इज द प्रॉपर्टी ऑफ द अमॉर्फस सॉलिड, किंवा इट इज द टेंडन्सी ऑफ द अमॉर्फस सॉलिड टू हॅव द आयडेंटिकल फिजिकल प्रॉपर्टीज व्हेन मेजर्ड इन द डिफरंट डायरेक्शन. ठीक आहे. हा कोणत्याही डायरेक्शननी मेजर कराल, कारण की याची अरेंजमेंट कशी आहे, इरेग्युलर आहे, तर तुम्ही कोणत्याही डायरेक्शननी मेजर केलं तर त्याची फिजिकल प्रॉपर्टी काय येणार, आयडेंटिकल येणार. तर अशी जी प्रॉपर्टी आहे त्याला म्हणतो आपण आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी. ठीक आहे. सो अमॉर्फस सॉलिड जे आहे दॅट विल बी द आयसोट्रॉपिक इन नेचर, व्हाईल द क्रिस्टलाइन सॉलिड दॅट विल बी द अनआयसोट्रॉपिक इन नेचर. त्यानंतर आहे हे जे आहे क्रिस्टलाइन सॉलिड दॅट विल हॅव द डेफिनेट enthalpy of fusion. Definite enthalpy of fusion. आणि amorphous solid जे आहे they do not have the definite enthalpy of fusion. Then what is mean by the enthalpy of fusion? Enthalpy of fusion लाच म्हणतात heat of fusion. So heat of fusion म्हणजे काय, सो सॉलिडला लिक्विड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जी हीट रिक्वायर्ड होता दॅट हीट इज नोन एज द एंथैल्पी ऑफ फ्युजन किंवा हीट ऑफ फ्युजन. ठीक आहे. तर क्रिस्टलाइन सॉलिड जे आहे त्यांची काय असते, डेफिनेट एंथैल्पी ऑफ फ्युजन असते, आणि अमॉर्फस सॉलिड जे आहे दे डू नॉट हॅव द डेफिनेट
एन्थॅल्पी ऑफ फ्युजन. देन मग आहे दॅट इज द एक्झाम्पल आहे याचे जसं कॉपर, सिल्वर, NaCl common salt, zinc blend that is the ZnS etc. These all are the examples of the crystalline solid. आणि amorphous solid मध्ये जसं ग्लास, आता जसं आपण बघितलं ग्लास, प्लास्टिक, रबर etc. These all are the examples of the amorphous solid. अशा पद्धतीने these are the properties of the crystalline solid आणि amorphous solid. आपण बघणार आहोत that is the polymorphism. What do you mean by the polymorphism? यामध्ये पहिले आपण एक्झाम्पल बघूया that is the calcium carbonate. तर हा जो calcium carbonate आहे that will be exist in the two form, that is the first one is the calcite and second one is the aragonite. Similarly next example घेऊया आपण silica. Silica exists in the alpha quartz, beta quartz and next one is the crystallobalite. यामध्ये बघा कॅल्शियम कार्बोनेट सिंगल सबस्टन्स होता that will be exist in the two form. याच्यामध्ये पण सिलिका आहे that will be exist in the three forms. सो हे जे आहे कॅल्शियम कार्बोनेट त्याचे पॉलिमॉर्फ्स कोण आहे कॅल्साइट आणि अरेगोनाइट. देन सिलिकाचे कोण आहे पॉलिमॉर्फ्स अल्फा क्वार्ट्ज, बीटा क्वार्ट्ज, क्रिस्टलोबॅलाइट. देन व्हॉट डू यू मीन बाय द पॉलिमॉर्फिझम इन विच द सिंगल सबस्टन्स आहे in which the single substance exists in the two or more forms is called as the polymorphs and the phenomena is known as the polymorphism. ज्यामध्ये सिंगल सबस्टन्स राहणार एक किंवा एकपेक्षा जास्त याच्यामध्ये प्रेझेंट राहणार फॉर्म मध्ये प्रेझेंट राहणार त्याला म्हणणार आपण पॉलिमॉर्फ्स अँड द फेनोमेना इज नोन एज द पॉलिमॉर्फिझम. तर यामध्ये इन केस ऑफ द एलिमेंट जसं कार्बन घेतला कार्बन जो आहे दॅट विल बी एक्झिस्ट इन द थ्री फॉर्म, दॅट इज द डायमंड, ग्रॅफाइट अँड द फ्युल्युर. तर काय होते इन केस ऑफ द एलिमेंट ही जी प्रॉपर्टी आहे कोणती पॉलिमॉर्फिझम दॅट विल बी कॉल्ड एज द ॲलोट्रॉपी. इन केस ऑफ द एलिमेंटच्या केसमध्ये या प्रॉपर्टीला म्हटलेलं आहे ॲलोट्रॉपी. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. हा चॅप्टर सोपा आहे आणि छोटा आहे त्यामुळे आज जे काही झालेलं आहे जे काही आपण बघितलेलं आहे त्याला नोट करून ठेवा आणि त्याला लर्न करा. लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओसाठी भेटणार आहोत.